नमस्कार मंडळी, तर सगळ्यांना प्रथम नमस्कार. आणि मित्रांनो, आजचा माझा एक नवीन व्हिडिओ आहे. तर खारघरमधील, नवी मुंबई खारघरमधील इस्कॉन टेम्पल, राधाकृष्ण मंदिर. तर खूप लोक तिथपर्यंत जायला लागलेत. लोक बघायला खूप चांगलं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर बांधलंय. तर मित्रांनो, आजचा हा मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला. तर खरोखर जरूर शेवटपर्यंत बघा. आणि आत्ता मी तयारी करणार निघायची. तर कसा माझा प्रवास होणार आहे हे तर तुम्हाला मी दाखवणार आहे. कसा प्रवास करणार तिथे गेल्याच्या नंतर समजेल मी कसं ऑटोने जायचं किंवा बसने जायचं हे तिथे गेल्याच्या नंतर समजेल मला. तर मित्रांनो, व्हिडिओ खरोखर शेवटपर्यंत बघा. खरोखरच मी तर उत्सुक आहे तिथपर्यंत जायला आणि ते मंदिर कसं बांधलं ते बघण्यासाठी. तुम्ही सुद्धा खरोखर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा जायचा प्रयत्न करा, तिथपर्यंत पोहोचा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कंटिन्यू करतोय, बघा शेवटपर्यंत. तर मित्रांनो, हे आहे खारघर स्टेशन आणि खारघर स्टेशनपर्यंत पोहोचलोय. हे बघा, हा जो आहे परिसर ना, 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या साईडचा परिसर आहे. इथे ऑटोसुद्धा लागलेत आणि बस लागलेत. पण मी आता जाणार आहे, विचार करतोय बसनीच जायचा. तर बसमध्ये चढतोय कारण इथे 554 बस नंबर आहे. मला सीट भेटले ना, तर एकदम शेवटची सीट मला भेटले. हे बघा, आता इथून बस निघाले बस स्टँडमधून. एकदम शेवटला आहे मी, कोपऱ्यामध्ये. मला आता मित्रांनो तिकीट काढायचे आहे आणि त्या बसला मला उतरायचं आहे हरे कृष्ण मंदिर. तर तिकीट काढतो. हे बघा, हे तिकीट आहे ना, 15 रुपये तिकीट आहे. मी आता इथे उतरलो आहे श्री हरे कृष्ण मंदिरच्या बस स्टॉपपर्यंत. हे बघा, हे समोर दिसतंय तुम्हाला ना, हे समोरच इथे मंदिर आहे. इथे पुढेच गेल्यानंतर तर आता मी पोचलो आहे. हा जो गेट आहे, गेटपर्यंत पोचलो आहे. पण गेटच्या इथे आहे ना, मी चौकशी केली तर इथे टायमिंग आहे ॲक्च्युली दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत हा बंद असतो. त्याच्या 4च्या नंतर ओपन होतो. तर बघूया आता, कारण 4ला आता गेट सोडतील आतमध्ये. तर दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हा इकडे गेट आहे, इकडे. त्यानंतर हा इथे मध्ये इथे एक पुढे गेट आहे आणि 1 नंबर गेटला आतमध्ये सोडतात 4 वाजता. तर मित्रांनो, गेटपासून मी आता आतमध्ये आलो आहे आणि हा बघा प्रवेश केला आहे. हा बघा, यासाठी पाठीमागं इथून गेट आहे. इथून चेकिंग वगैरे होते. चप्पल इथं बाहेर काढावे लागतात. पाय वगैरे तिथून धुवून यावं लागतं. तर आता मी पुढे चाललो आहे. हा जो स्टेट इथूनच आपल्याला जायचा आहे पुढे. हा जो रस्ता गेला इथूनच. झाडं बघा किती खूप सुंदर लावलेत आणि पूर्ण हिरवं हिरवं गार वाटतं एकदम. वाव, सुंदर. बघण्यासारखं दृश्य आहे, खूप सुंदर बघण्यासारखं आहे. समोरच आहे ना, दिसतंय तुम्हाला मंदिर. वाव, काय बनवलंय, सुंदर बनवलंय. हा हा हा. आणि स्वच्छता एवढी सुंदर स्वच्छता आहे. कुठेही तुम्हाला कचरा, कुठेही घाण भेटणार नाही. खूपच सुंदर. हे बघा, हे बाजूला ना कॅन्टीनसुद्धा आहे. तुम्हाला इथे कॅन्टीनसुद्धा भेटेल. लेफ्ट साईडला हे बघा, हे कॅन्टीन आहे. पहिला आधी मी दर्शन घेणार, त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो पुढे. हा बघा, आपल्याला इथूनच वरती जायचं आहे. हो हो, खूप सुंदर सुंदर. मित्रांनो, खरोखर तुम्ही जरूर या, इथपर्यंत पोहोचा, खरोखर दर्शन घ्या. खूप सुंदर वाटेल तुम्हाला. ही मूर्ती आहे मित्रांनो, विष्णुदेवांची मूर्ती आहे. इथूनच पहिलं दर्शन आपल्याला भेटतं विष्णुदेवांचं. आणि समोरच आहे ना, हा बघा पूर्ण परिसर झाडं लावलेत आणि खूप सुंदर गेट बनवलाय. वाव.
बघा आतमध्ये प्रवेश केल्यानंतर खूप शांत आणि मन प्रसन्न करणारा वातावरण, खूप सुंदर. वाव. तर मित्रांनो, आता माझं दर्शन घेऊन झालं आहे. आता मी बाहेर आलो आहे आणि आता मी बाकीचा जो परिसर आहे ना, मंदिराच्या बाजूचा परिसर आहे तुम्हाला दाखवतो. त्यानंतर खाली गिफ्ट वगैरे कार्ड आहेत ना, तिथे पण एक शॉपिंग आहे. त्यानंतर बाजूला एक आपलं हॉटेल आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो आता. तर मित्रांनो, हे बघा आता मी खाली उतरलो आहे आणि हा जे गिफ्ट शॉप आहे इकडे, ते आपण विचारूनच आतमध्ये जाऊया. जय श्री कृष्ण. वाव, सुंदर. पहिल्याच दिसत आहेत त्या माळा दिसत आहेत आणि बाजूला आहे ना ही छोटी माळा, हे तुळशी माळा ठेवण्यासाठी हे बॅग आहेत छोट्या, त्याच्या बाजूला पण माळाच आहेत. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये माळा बनवलेल्या आहेत. हा जो पूर्ण रॅक दिसतोय ना, हा अगरबत्तीचा रॅक आहे. पूर्ण अगरबत्तीसुद्धा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवल्यात, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवल्यात. वाव. या रॅकला इकडे तुम्हाला बघायला भेटेल हे धूप आहे. धूप सुद्धा ना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवला आहे धूप. काडीवाला सुद्धा आहे आणि तो छोटा गोलवाला सुद्धा आहे तो धूप. हे काय मला माहीत नाही काय आहे ते. हे बघा, या सगळ्या ना मूर्त्या आहेत. विठ्ठल रुक्माईची मूर्ती, त्यानंतर बघा तुम्हाला भेटेल गणपती बाप्पांची मूर्ती. हे बघा, गणपती बाप्पांची मूर्ती आहे इकडे पुढे, मोठीच मूर्ती आहे. वाव. आणि हे लाईट ना चमकते ना, तर हे काय माहिती आहे का मित्रांनो, जास्त लाईटचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळं ना लाईट अशी चमकते डिमरसारखी. तर मित्रांनो, आता इथून मी जातो आहे बाजूला हॉटेलमध्ये जातो आहे. हे बघा, इथे आहे ना मित्रांनो, हे कॅन्टीन आहे. जातोय आता आतमध्ये. भूक लागली, काहीतरी खातो. समोसा वगैरे भेटेल इथे. तर मित्रांनो, तर हा मी इथे व्हिडिओ थांबवतोय. कसा वाटला मला जरूर सांगा. तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ. सगळ्यांना बाय बाय.